नमस्कार. मी मोहन थळंगे, बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटना शहर कार्याध्यक्ष. तर 2 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या नळामधून, घरगुती नळामधून अत्यंत घाण व गटारीचं पाणी, ड्रेनेजचं पाणी मिक्स होऊन नळामध्ये आलेलं आहे. तरी सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी लोक आजारी पडत आहे व लोकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. मध्यंतरी मध्यचे आमदार देवेंद्र कोटे साहेब यांनीसुद्धा विधान परिषदेमध्ये हे मुद्दा उचलून लोकांना या पाण्यामुळे कॅन्सर होत असल्याचं धक्कादायक खुलासा केला होता. तरी मी सोलापुरातील जनतेला आवाहन करू इच्छितो. हे परवा दिवशी 2 दिवसापूर्वी जे पाणी आलेलं आहे ते अत्यंत घाण पाणी आहे. गटरीचं ड्रेनेजचं पाणी मिसळून आलेलं आहे. ते आपल्या लहान लेकरांना किंवा स्वतः पण कोणीही ते पाणी पिऊ नये. आणि वापरामध्ये तुम्ही वापरलं तर ते पाणी चालेल, पण ते पाणी पिऊ नये. जर तुमच्या घरामधील तुमच्या लेकरं बाळं मला वयोवृद्ध किंवा तुम्ही स्वतः आजारी पडल्यास डायरेक्ट महानगरपालिका आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोलापूर शहरातील जनतेने करावी व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवावी. सिव्हिल पोलीस चौकी आहे, त्याच्यामध्ये ते तक्रार तुम्ही नोंदवावी. डायरेक्ट महानगर आयुक्तावर गुन्हा दाखल व्हावं. या पद्धतीने आपण जागृत नागरिक म्हणून हे पाऊल उचलावं आणि ते पाणी पिऊ नये ही विनंती करतो.